स्वामी सर्वांना तुम्हा सर्वांना आपले व्हिडिओज खूप आवडतात आणि त्याचबरोबर तुम्ही बरेचशी जी प्रश्न मला विचारतात त्या प्रश्नांची उत्तरं मला व्हिडिओ घेऊन यावं लागतं। तर आजचा जो हा प्रश्न आहे की निर्माल्य म्हणजे काय, तर आपण जी देवाला फुलं वाहतो, पानं म्हणजे आपण देवांना जी कळस वगैरे लावतो तर पानं जी वगैरे वाहतो, तर त्याचं करायचं काय नक्की, किंवा उदबत्तीचं किंवा वाती लावतो तर वातीच्या जळालेल्या वात्यांचं यांचं काय करायचं नक्की, याला कचऱ्यात टाकायचं का ह्याचं काय करायचं नक्की काही कळत नाही। सो एक खूप छोटासा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे, उपाय नाही म्हणणार आहे याला एक छोटीशी अशी माहिती सांगणार आहे की कचऱ्यात कधीच निर्माल्य टाकायचं नाही। म्हणजे देवाला वाहिलेली फुलं, कळसाला लावलेली पानं, वाहिलेला हार हे कधीच कचऱ्यात टाकायचं नाही, कारण कचरा जो आहे तो वेगळा वेगळा केला जातो। ओला कचरा, सुका कचरा, बरोबर आहे, मान्य आहे, तो केला जातो, पण तरी त्याला कचऱ्यात टाकायचं नाही, कारण त्यामध्ये आपण देवतत्व आणलेलं असतं, त्यावर पूजा केलेली असते, त्याचं पूजन करून मंत्रस्तोत्रांचं पठण केलेलं असतं, त्यामुळे त्याला कचऱ्यात कधीच टाकायचं नाही। त्यासाठी घरात एक कुंडी करायची, त्या कुंडीमध्ये खाली मातीचा थर करायचा आणि अगदी पातळ थर, आणि त्यावर कधीही पूजा झाली की ती फुलं पानं टाकायची आणि वरती थोडीशी माती टाकायची। माती अशी आणून ठेवायची की दररोज फुलं पानं टाकली की ती माती वरतून टाकायची। अशा पद्धतीने तुमचं ते खत तयार होईल आणि ते खत तुम्ही वेगळ्या वेगळ्या झाडांना वापरू शकता। आता उरलेल्या वाती, आपल्या फुलवात असू दे, लांबवात असू दे, या पण जमा करून ठेवायच्या, एका डब्यात जमा करून ठेवायच्या, आणि अगदी पूर्ण आठवड्याच्या जमा झाल्या की त्या सगळ्या एकत्र घ्यायच्या एका मातीच्या दिव्यामध्ये, त्यावर 4-5 कापूर लावायचे आणि ते कापूर लावून ते पूर्णपणे जाळून घ्यायचं आणि आपल्या घरात त्याचा धूर करायचा, कारण त्या वातींमध्ये सुद्धा मंत्रस्तोत्र म्हणून दिव्याचं आपण पूजन केलेलं असतं, त्यामुळे त्यासुद्धा सकारात्मकतेने भरलेल्या असतात। त्या तुमच्या घरात त्याचा धूर पसरवायचा, सगळी नकारात्मकता निघून जाते। अशा पद्धतीने निर्माल्य आणि वातींचं तुम्हाला विसर्जन करायचं। श्री स्वामी समर्थ।